आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक शहरात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर तसेच गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। परिमंडळ 1च्या कार्यक्षेत्रात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं असून यात तब्बल 100हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिसांनी चौकशी केली आहे। गुरुवारी रात्री 7 ते 10 या वेळेत नाशिक परिमंडळ 1 मध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। परिमंडळ 1च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। रेकॉर्डवरील तब्बल 127 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली। 32 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई झाली। यात आडगाव पोलीस ठाण्याने तडीपार आरोपी सूरज कांतीलाल वर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला। 42 पाहिजे आणि फरारी आरोपींवर तपासणी करण्यात आली तर 31 गुन्हेगार बेकायदेशीर शस्त्र बाळगताना आढळले। पंचवटीत आरोपी पियुष रामदास सोनवणे याच्या ताब्यात घातक हत्यार सापडलं तर भद्रकालीत उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार याच्या जवळून हत्यार जप्त करण्यात आलं। यांच्यावर गुन्हे दाखल झालेत। या संदर्भात अधिक माहिती परिमंडळ 1च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। आगामी येणारे सण गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ 1 अंतर्गत काल कॉम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन्ही डिव्हिजनचे SCP, सिनियर PI, DBचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे 127 गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत। तडीपार असलेल्या एकूण 32 आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज कांतीलाल वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण 31 गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत। त्यापैकी घरझडती दरम्यान पियुष रामदास सोनवणे राहणार अवधूतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्यार मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच पाहिजे व फरार असे एकूण 42 आरोपी चेक करण्यात आलेले आहेत। असे गुन्हेगार चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ 1 अंतर्गत पुढील भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे। त्याच्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन, ऑल आउट ऑपरेशन, नाकाबंदीचा वापर करण्यात येणार आहे। गणेशोत्सव, ईद ए मिलाद आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन, ऑल आउट, नाकाबंदी अशा कारवाया पुढेही जोमाने सुरू राहतील। यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात येणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।